बातमी आहे अजित पवारांविषयीची। वेश बदलून केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटलो या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आता अडचणीत येण्याची शक्यता आहे। नाव बदलून खोटी ओळखपत्र दाखवून दिल्लीला जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा खेळ आहे। उद्या दहशतवादी सुद्धा अशाच पद्धतीने देशात शिरू शकतात असा घणाघातच खासदार संजय राऊतांनी केलाय। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपण नागरी उड्डाण मंत्रालयाला याबाबत विचारणा करणार असल्याचं सांगितलेलं आहे। अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात, विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही। दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून येतात, त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही। खोटं याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत। या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्याने दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे। अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। ज्या प्रमाणे एकनाथ शिंदेनं व्यक्तिगत टीका करतायत हे महाराष्ट्रात कधीच घडलं नाही। ते म्हणता मुल्ला मौलवींच्या वेशामध्ये या ठिकाणी ते दिल्लीला अमित शहाना भेटायला जात होते। अरे ज्या मुल्ला मौलवींच्या आशीर्वादाने तुमचे खासदार निवडून आले, तुम्ही त्यांचा अपमान करतायत आणि एकनाथ शिंदेंना दाढी येते, तुम्हाला दाढी येत नाही, याच्यात आमचा दोष आहे काय? मग उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल, याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे। एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही? आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात, तुमचं नाही विचारत। दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचण्याचं काम मात्र नक्की सुरू आहे। पण ही योजना जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींच्या मध्ये जे काही एकंदरीत आमचे दादा म्हणून जे काही वातावरण तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे अनेकांना आपल्या राजकीय स्वप्नाची, राजकीय अस्तित्वाची जी काही भीती वाटते आहे, ती मंडळी रोज उठून अशाच पैचं नॅरेटिव्ह सेट करतात। आता त्याचा उगम दिल्लीमध्ये झाल्याचं स्पष्ट झाला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।